Good afternoon, one and all. Am I audible to all? Good afternoon, ma'am. Okay. In last lecture, we have completed superstructure and substructure component of the building. Okay. Now we'll move towards the next slide that is related to the types of the superstructure. Okay. Superstructure चे वेगळे type आहेत तर ते कुठले कुठले type आहेत that part we'll see in this lecture. First one is the load bearing walled structure, second one is the framed structure, and third one is the composite structure. Load bearing wall, that part we have completed in the last lecture. What is meant by the load bearing wall? Load bearing, why it is known as the load bearing wall? Wall चे दोन type होते, one is the load bearing wall and second one is the non load bearing wall. Load bearing wall म्हणजे काय? What is the difference between non load bearing आणि load bearing wall of the structure? What is the difference? Anyone लोड can? बेअरिंग मध्ये ते स्टील वापरलेलं नसतं मॅडम. काय केलेलं नसते लोड बेअरिंग मध्ये? ते स्टील असतं की ते वापरत नाहीत लोड बेअरिंग. नाही तसं नाही. लोड बेअरिंग म्हणजे काय तर लोड बेअरिंग मध्ये काय केलेलं असतं जे की वॉलवर सगळा डिपेंड हा ते बरोबर आहे. म्हणजे टोटल स्ट्रक्चरचा जो लोड आहे तो कुणावरती येतो? वॉलवर येतो. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? वॉल बेअरिंग लोड बेअरिंग वॉल असं म्हटलं जातं. नॉन लोड बेअरिंग वॉल म्हणजे काय? तो वॉलवरती काय होणार आहे? वॉल फक्त काय ऍक्ट होते? वॉल इज ऍक्ट ऍज अ पार्टिशन वॉल ओनली. त्याच्यावरती कुठल्याही टाईपचा लोड स्ट्रक्चरचा जो लोड आहे तो त्या वॉलवरती येत नाही. दॅट इज द नॉन लोड बेअरिंग वॉल. ओके, समजलं का डिफरन्स? लक्षात ठेवायचं आहे लोड बेअरिंग वॉल आणखी नॉन लोड बेअरिंग वॉल. पुढे या ठिकाणी बघा लोड बेअरिंग वॉल स्ट्रक्चर. आता आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे तर यामध्ये पण लोड बेअरिंग वॉल स्ट्रक्चर म्हणजे काय? याच्यावरती टोटल लोड ऑफ द स्ट्रक्चर विल बी रेस्ट ऑन द वॉल ओनली आणि वॉल थ्रू हा लोड आहे तो फाउंडेशनला काय केला जातो? ट्रान्समिट केला जातो. दॅट इज द लोड बेअरिंग वॉल स्ट्रक्चर. फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणजे काय? तर फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणजे काय? आपल्या जे मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये स्लॅब असेल, बीम असेल, कॉलम असेल, ह्याचे कसे असतात? फ्रेम असतात. ओके, दॅट इज द फ्रेम. सो इट इज नोन एज अ फ्रेम्ड स्ट्रक्चर. त्यालाच आपण मल्टी स्टोरी बिल्डिंग असं सुद्धा म्हणतो. आणि थर्ड वन इज द कंपोजिट स्ट्रक्चर. कंपोजिट स्ट्रक्चर म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ दी टाइप ऑफ द स्ट्रक्चर्स. कुठले कुठले? वन इज द load bearing structure and second one is the framed structure. Means combination of both load bearing wall structure and the framed structure is come under this composite structure. समजलं? We'll see one by one what is this. बघा load bearing structure. What is this load bearing structure? In this case the loads of roof floors are taken by the walls and they finally transfer the same टू द फाउंडेशन बिलो. बघा या ठिकाणी जो काही रूफचा लोड असेल, फ्लोअरचा लोड असेल, त्या टोटल लोड वेअर टेकन बाय द वॉल्स अँड फायनली ह्या वॉल्स काय करतात? ट्रान्सफर दिस लोड टुवर्ड्स द फाउंडेशन. मीन्स लोड बेअरिंग वॉल मध्ये काय काम आहे वॉलचं? टू सपोर्ट द ऑल द रूफ अँड द फ्लोअर्स. त्याचा लोड पूर्ण कोण घेणार आहेत? बाय द वॉल ओनली. आणि वॉल थ्रू दॅट लोड इज ट्रान्समिटेड टुवर्ड्स द फाउंडेशन. दॅट इज नथिंग बट अ लोड बेअरिंग स्ट्रक्चर. ओके, these walls are known as load bearing wall. या वॉलला काय म्हटलं जातं? तर लोड बेअरिंग वॉल म्हटलं जातं. का? तर इट कॅरीज अ लोड, इट बिअर अ लोड ऑफ होल स्ट्रक्चर. सो इट इज नोन ॲज अ लोड बेअरिंग वॉल. ओके, अँड द स्ट्रक्चर इज देअर फोर नोन ॲज अ लोड बेअरिंग वॉल्ड स्ट्रक्चर. म्हणजे टोटल जो डिपेंडंट पॅरामीटर आहे तो कुठला आहे? तर वॉल हा डिपेंडंट पॅरामीटर आहे. टोटल स्ट्रक्चरचा रूफचा जो लोड आहे तो कुणावरती येतो? तर वॉल वरती येतो आणि वॉल थ्रू हा लोड आहे तो फाउंडेशनला काय केला जातो? ट्रान्समिट केला जातो. दॅट इज द लोड बेअरिंग वॉल अँड डिपेंडिंग ऑन द लोड बेअरिंग वॉल स्ट्रक्चर इज नोन ॲज द लोड बेअरिंग स्ट्रक्चर. Okay, now we'll move towards the figure.
बघा व्हॉट इज द फिगर हिअर, यू कॅन सी दिस फिगर, फ्रॉम दिस फिगर यू विल गेट द आयडिया अबाउट द लोड बेअरिंग स्ट्रक्चर. आता यामध्ये बघू शकता तुम्ही लोड बेअरिंग स्ट्रक्चर. तर या लोड बेअरिंग स्ट्रक्चर मध्ये जो टॉपचा पोर्शन आहे तो कुठला आहे, आपला स्लॅबचा पोर्शन आहे. बिलो दिस, आता या ठिकाणी आपण म्हणतो की लोड बेअरिंग स्ट्रक्चर मध्ये जो स्ट्रक्चरचा लोड आहे ते कोण घेतं, तर आपल्या वॉल घेतात. वॉल आपल्या कशा असू शकतात, ब्रिक वॉल असणार आहे, त्या ठिकाणी काही स्टोनच्या वॉल्स असतील. तर हा टोटल लोड आहे, जो स्ट्रक्चरचा लोड आहे, रूफचा जो लोड आहे तो कोण घेतं, तर वॉल घेतात. सो below this in the cross section area, in this section you can see this the total slab load is come under the load bearing brick wall. या ठिकाणी जे ब्रिक वॉल आहे तर टोटल लोड आहे स्लॅबचा तो कोणावरती आलेला आहे, तर लोड बेअरिंग ब्रिक वॉल वरती आलेला आहे. आणि नंतर काय केलेलं आहे, या ब्रिक वॉल थ्रू हा जो लोड आहे तो कुठं ट्रान्समिट केलेला आहे, टुवर्ड्स द फाउंडेशन. दॅट इज द लोड बेअरिंग स्ट्रक्चर. लोड बेअरिंग स्ट्रक्चर म्हणजे काय, इट इज अ लोड बेअरिंग स्ट्रक्चर इज डिपेंड्स अपॉन द लोड बेअरिंग वॉल. ओके, लोड बेअरिंग वॉल काय करतात, तर इट कॅरीज अ टोटल लोड ऑफ द स्ट्रक्चर अँड दे हेल्प टू ट्रान्समिट दॅट लोड टुवर्ड्स द फाउंडेशन. दॅट इज द लोड बेअरिंग स्ट्रक्चर. समजलं का सगळ्यांना व्हॉट इज द लोड बेअरिंग स्ट्रक्चर? ओके, नाउ विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्टेप, दॅट इज द फ्रेम्ड स्ट्रक्चर. आता फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणजे काय, दॅट विल सी हिअर. To meet the growing demand of mass housing due to population explosion and shortage of land or the high cost of land, multi-storied building are generally constructed. म्हणजे बघा आता जे पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जे घर बांधण्यासाठी जी रिक्वायर्ड लँड आहे ती लँड पण काय होत चाललेली आहे, कॉस्टली होत चाललेली आहे. शॉर्टेज ऑफ लँड अँड त्याच्या हाय कॉस्ट पण कशा आहेत, जास्त कॉस्ट आहेत. तर त्यामुळे आपण काय करत चाललेलो आहोत की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त ऑक्युपंट कसे राहतील याचा आपला प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. आणि त्यासाठी आपण काय करतोय, तर मल्टी स्टोरी बिल्डिंग, शॉर्टेज एका छोट्या लँड मध्ये आपण काय करतोय, तर त्या ठिकाणी G+10 G+15 असे काय करत चालू आहेत, फ्लोअर आपण काय करत चालू बिल्टअप करत चाललेलो आहोत. त्याच्यामुळे एका फ्लोअर वरती जर 4 फ्लॅट असतील तर त्या ठिकाणी राहणारे ऑक्युपंट प्रत्येक फ्लोअरला असे 4-4 जर फॅमिली राहत गेल्या तर त्या ठिकाणी ज्या काय छोट्या स्पेस मध्ये काय होणार आहे, नंबर ऑफ ऑक्युपंट जे राहणार आहे त्याची संख्या काय होत चालली आहे, वाढत चालली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, फ्रेम्ड स्ट्रक्चरचं काय करायचंय, आपल्याला डिझाईन करायचंय, प्लॅनिंग करायचं आणि कन्स्ट्रक्शन करायचं आहे. अँड विच इज द फ्रेम स्ट्रक्चर का म्हणलेलं आहे, तर या ठिकाणी जे काही बीम्स आहेत, कॉलम्स आहेत, ओके, त्याचं काय आहे तर फ्रेम्ड नेचर आहे. फ्रेम्ड म्हणजे टोटल लोड ऑफ द स्ट्रक्चर इज कमिंग ऑन द कॉलम ओनली. आता लोड बेअरिंग स्ट्रक्चर मध्ये काय होत होतं, तर लोड बेअरिंग मध्ये टोटल स्ट्रक्चरचा लोड आहे तो वॉल वरती येत होता. पण फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये तसं नाहीये, जी वॉल आहे ती वॉल वरती हा तो स्ट्रक्चरचा लोड येत नाही. कुणावरती येतो फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये लोड, तर तो लोड येतो तुमच्या कॉलम वरती येतो. सो इट इज नोन ऍज अ फ्रेम्ड स्ट्रक्चर. आणि हे फ्रेम कशाची असती, तर स्लॅब, बीम आणखी कॉलम ह्याची काय केलेली असती, तर ही बनवलेली फ्रेम असते. सो इट इज नोन ऍज अ फ्रेम्ड स्ट्रक्चर. आणि आपण फ्रेम्ड स्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन का करतो, तर आपल्याला कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त ऑक्युपंट त्या ठिकाणी राहू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला शॉर्टेज ऑफ लँड चालू आहे, ओके, आणि त्यासाठी आपण काय करत आहोत, तर मल्टी स्टोरी बिल्डिंगचं कन्सिडरेशन सध्या करत आहोत. ओके, इफ द स्ट्रक्चर fits as a load bearing walled structure, then wall of लार्ज थिकनेस विल हॅव टू बी प्रोव्हाइडेड. बघा आपलं जर लोड बेअरिंग स्ट्रक्चर असेल तर त्या लोड बेअरिंग स्ट्रक्चर मध्ये काय केलं जातं की जी थिकनेस आहे वॉलची ती काय करायला लागते, आपल्याला जास्त प्रोव्हाइड करावी लागते. पण ते सेमच जर आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं तर फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये जी काही वॉल आहे ती पार्टिशन वॉल म्हणून काय होते, ऍक्ट होते. पार्टिशन वॉल म्हणून ऍक्ट होते. आणि त्यावेळेला जे स्ट्रक्चर आपण बिल्टअप करतो ती जी काही वॉल असणार आहे तर त्या वॉलला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ऍज अ पार्टिशन वॉल. ओके, आणि त्यासाठी जी थिकनेस आपण प्रोव्हाइड करणार आहोत ती थिकनेस सुद्धा कशी असणार आहे, त्या ठिकाणी छोटी असणार आहे, कमी असणार आहे. ऍज कम्पेअर टू आपण लोड बेअरिंग वॉल मध्ये जी थिकनेस प्रोव्हाइड करतो त्याच्यापेक्षा जी फ्रेम्ड स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जी आपण वॉल प्रोव्हाइड करतो त्याची थिकनेस कशी असेल, कमी असेल. आणि इट इज नोन ऍज अ पार्टिशन वॉल ओनली. कधी, तर इन द फ्रेम्ड स्ट्रक्चर. फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत, तर पार्टिशन वॉल असं म्हणणार आहोत. ओके, आणि बघा आपण जर थिन वॉल जर प्रोव्हाइड केली कुठं, लोड बेअरिंग स्ट्रक्चर मध्ये, तर त्या ठिकाणी थिकनेस काय असणार आहे त्याची जास्त असणार आहे. कुठं, तर लोड बेअरिंग स्ट्रक्चर मध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी लागणारं रिक्वायर्ड मटेरियल पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. फ्रेम्ड स्ट्रक्चर हे आहेत ते कसे मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत.
त्यालाच आपण काय म्हणतो, बट दे आर कॉस्टली इन नेचर. या ठिकाणी कॉस्ट जी आहे कुठल्या मल्टी स्टोरी बिल्डिंगची ती कॉस्ट कशी आहे, मॅक्झिमम कॉस्ट आहे. आणि स्पेस इज व्हेरी व्हॅल्युएबल आणि इट मस्ट बी युटिलाइज्ड केअरफुली. या ठिकाणी स्पेस जो आहे, ही जे स्पेस आहे तो कमी स्पेस लागणार आहे मल्टी स्टोरी बिल्डिंग साठी. आणि एकाच मल्टी स्टोरी बिल्डिंग साठी मध्ये राहणारे जे ऑक्युपंट आहेत ते काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. फॅमिलीज किती जास्त राहू शकतात छोट्या लँड मध्ये. That is the framed structure which will be helpful for us. Okay, for helpful in terms of the shortage of land, high cost of the land, and the so depends upon this will go for the option like a multi-storied building. समजलं का सगळ्यांना? फ्रेम्ड स्ट्रक्चर हे कुणावरती लोड ऍक्ट होतो? टोटल लोड बेरिंग वॉल वरती कुणाचा लोड, कुठला लोड येतो कुठल्या स्ट्रक्चर मध्ये? लोड बेरिंग वॉल मध्ये, लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये टोटल लोड आहे तो कुणावरती येतो? वॉल वरती. फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये टोटल लोड येतो तो कुणावरती येतो? तर कॉलम वरती येतो. आपण मल्टी स्टोरी बिल्डिंग का कन्स्ट्रक्ट करत आहोत? तर या ठिकाणी जे काही शॉर्टेज ऑफ लँड आहे किंवा जी लँडची आता जी किंमत वाढत चाललेली आहे, ओके, तर त्यासाठी आपण काय करतो आहोत? तर मल्टी स्टोरी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आपण करत आहोत. म्हणजे छोट्या छोट्या स्पॅन मध्ये, छोट्या एरियामध्ये मॅक्झिमम काय करतात फॅमिलीज काय करतात, राहू शकतात. दॅट इज नथिंग बट अ मल्टी स्टोरीड बिल्डिंग. आणि हे कन्स्ट्रक्शन जे आहे तर त्यामध्ये ज्या वॉल आहेत तर त्या वॉल कशा ऍक्ट होतात? ऍज अ पार्टिशन वॉल म्हणून. कारण दे विल टेक ओनली देअर सेल्फ वेट. दुसऱ्या स्ट्रक्चरचं कुठलेही लोड त्या घेत नाही. दॅट इज द फ्रेम्ड स्ट्रक्चर. फ्रेम्ड स्ट्रक्चर कसं आहे तर कॉस्टली आहे. आणखी कसं आहे, इट विल बी कसं आहे, इट्स सेफ. जे स्पेस आहे, रिक्वायर्ड जो स्पेस आहे फॉर द मल्टी स्टोरी बिल्डिंग इज व्हेरी लेस. आणि त्या ठिकाणी जो कमीत कमी जो स्पेस आहे तर तो कमीत कमी स्पेस आहे तो सगळ्या युटिलायझेशन मध्ये, त्या ठिकाणी सगळ्या ज्या रिक्वायर्ड हाऊसिंगचे पर्पजेस आहेत तर सगळ्या युटिलिटीज या छोट्या एरियामध्ये काय केल्या जातात? फुलफिल केल्या जातात in the framed structure. That is the framed structure which is costly but useful for all the persons, and it will be help in the shortage of land. तिची कॉस्ट पण जर लँडची जास्त असेल तर त्यावेळेला आपण काय करू शकतो? मल्टी स्टोरी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज द फ्रेम ऍक्शन. आता ही फ्रेम ऍक्शन काय असते? तर लोड इज टेकन बाय द फ्लोअर्स अँड इट इज ट्रान्समिटेड बाय द बीम्स, ट्रान्समिटेड टुवर्ड्स द बीम. आता बघा टॉपला काय असतात आपले? पूर्ण स्लॅब पोर्शन असतो. स्लॅबच्या खाली काय असतात? बीम्स असतात. बीमच्या खाली काय असतो? कॉलम असतो. कॉलम टुवर्ड्स हा लोड कुठं? फाउंडेशनला ट्रान्समिट केला जातो. म्हणजे लोड इज टेकन बाय द फ्लोअर्स. Load is taken by the floors and floor towards the load is transmitted towards the beam. हा लोड कुठे ट्रान्समिट केला जातो? तर बीम वरती हा लोड आहे तो ट्रान्समिट केला जातो. आणि बीम थ्रू हा लोड आहे तो कॉलम वरती, आणि कॉलम टुवर्ड्स द फाउंडेशन. अशी ही काय आहे तर फ्रेमिंग ऍक्शन आहे. Next one is the beams are connected to the columns and hence load is transferred to column from the beams. बीम पासून लोड हा कॉलमला ट्रान्समिट केला जातो, कॉलम टुवर्ड्स द फाउंडेशन. Finally, load is transferred from column towards the foundation footing. That is the framed action. Means top to the bottom पर्यंत पूर्ण काय केलं जातं तर लोड आहे तो ट्रान्समिट करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. That is the frame action. Next one is, you can see this picture. From this picture you will clear that what is the framed structure. तर बघा लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये या ठिकाणी काय होते तर या ठिकाणी रेस्ट वॉल होत्या. ओके, आता या ठिकाणी काय, इन्स्टेड ऑफ वॉल देअर इज अ कॉलम. कारण हा जो वरचा स्लॅबचा लोड आहे तो स्लॅबचा लोड आहे तो कोण घेते या ठिकाणी तर कॉलम घेत आहेत. सो दॅट दीज आर दी कॉलम. ऑन दिस टू कॉलम देअर इज अ स्लॅब इज रेस्ट. हे दोन कॉलम आहेत ते स्लॅबला सपोर्ट करतात. कॉलम पूर्ण स्लॅबचा लोड आहे तो कोणावरती येतोय? कॉलम वरती, आणि कॉलम थ्रू हा लोड आहे तो फाउंडेशनला काय केलेला आहे? ट्रान्समिट केलेला आहे. दॅट इज द फ्रेम्ड स्ट्रक्चर. ओके, समजलं का सगळ्यांना? लोड बेरिंग स्ट्रक्चर, फ्रेम्ड स्ट्रक्चर. All of you have understood this? आवाज ऐकू येतो का माझा सगळ्यांना? ओके, काय समजलं? फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये काय होतं तर टोटल जो लोड आहे तो कोण घेतं? फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये लोड कोण घेतं? टोटल कोण घेतो? कॉलम. आणि लोड बेरिंग स्ट्रक्चर लोड कोण घेतं? वॉल. ओके, समजते म्हणजे ठीक आहे, लक्ष आहे सगळ्यांचं.
या ठिकाणी काय तर आता बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्लॅब आहे. स्लॅबचा टोटल लोड आहे तो फ्रेम स्ट्रक्चर वरती कुणावरती येतो तर कॉलम वरती येतो आणि कॉलम टुवर्ड्स हा लोड आहे तो फाउंडेशनला ट्रान्समिट केलेला आहे. दॅट इज द फ्रेम्ड स्ट्रक्चर. नेक्स्ट वन इज द कंपोजिट स्ट्रक्चर. आता कंपोजिट स्ट्रक्चर म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ लोड बेरिंग स्ट्रक्चर अँड सेकंड वन इज द फ्रेम्ड स्ट्रक्चर. या दोन्हीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी असणार आहे. सो दॅट इट इज नोन ॲज द कंपोजिट स्ट्रक्चर. कंपोजिट स्ट्रक्चर काय बघा? When superstructure consists of load bearing as well as framed structure, then such a type of the structure is called as composite structure. Superstructure कसा आहे बघा? Superstructure consists of load bearing as well as the framed structure. म्हणजे दोन्ही टाइपचे स्ट्रक्चर या ठिकाणी आहेत. When superstructure is a consist of load bearing as well as the frame structure. म्हणजे या ठिकाणी बघा जो कंपोजिट स्ट्रक्चरचा लोड आहे तो कॉलम पण घेतो आणि या ठिकाणी वॉल पण घेतात. त्या कॉलम पण लोड घेत असेल आणखी बीम कॉलम पण त्या ठिकाणी लोड घेत असेल आणि वॉल पण जर लोड घेत असतील तर त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं तर कंपोजिट स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. मीन्स कंपोजिट इज नथिंग बट the total load of the structure will taken by the wall as well as the column. In both of the way, column will support to the structure and the wall also support to the structure. That is the composite structure. समजलं का? फक्त फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये काय होत होतं? फक्त कॉलम लोड घ्यायचे, वॉल कुठलाही सपोर्ट वॉल कुठलाही लोड घेत नव्हत्या. फक्त दे विल बी काय करत होते त्या फक्त ऍज अ पार्टिशन वॉल म्हणून. पण या कंपोजिट स्ट्रक्चर मध्ये वॉल काय करतात? सपोर्ट करतात कुणाला? स्ट्रक्चरला. दे विल टेक अ लोड. अँड सेकंड थिंग इज दॅट त्या ठिकाणी जे कॉलम आहेत तर ते पण काय करतात? तर लोड आहे तो ट्रान्सफर करायचं काम करतात. सो दॅट इन बोथ द वे कॉलम ॲज वेल ॲज द वॉल्स बोथ टेक द लोड ऑफ द स्ट्रक्चर and so it is known as a composite structure. Okay, in such cases outer walls, जे outer walls आहेत बाहेरचे जे walls आहेत तर all बाहेरचे जे walls आहेत outer walls may from load bearing structure. म्हणजे त्या काय करतात? बाहेरचे जे वॉल आहेत त्या काय करणार आहेत? लोड जे घेतात त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? लोड बेअरिंग स्ट्रक्चर. अँड इनर सपोर्ट, समजा एखादं पूर्ण एक पत्र्याचं शेड आहे, समजा मोठं वर्कशॉप आहे, तर या वर्कशॉप मध्ये काय केलं जातं? एक स्पॅन मोठा आहे, लांब जर स्पॅन असेल तर जो काही कडेला त्या ठिकाणी काय असणार आहेत? भिंती असणार आहेत. तर त्या भिंतीवरती तर लोड जाणारच आहे. म्हणजे दॅट इज द वॉल बेअरिंग स्ट्रक्चर. आणि जो स्पॅन लांब असल्यामुळे त्या ठिकाणी इंटरमिडिएट जे कॉलम प्रोव्हाइड केलेले असतात तर तो कॉलम जो लोड घेतो तर त्याला काय म्हटलं जातं? फ्रेम्ड स्ट्रक्चर. मीन्स इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ वॉल ॲज वेल ॲज द कॉलम. बोथ दिस इलेमेंट कॉलम ॲज वेल ॲज द wall, both they will take the load of the structure, so it is known as a composite structure. समजलं का सगळ्यांना कंपोजिट स्ट्रक्चर म्हणजे काय? Yes, ma'am. Okay, such structures are adapted where multi-storied construction is not required but larger span are required. तर त्या ठिकाणी कसं कुठं वापरलं जाते ह्या टाइपचं कन्स्ट्रक्शन? तर ज्या ठिकाणी कसं आहे तर स्पॅन जो आहे कशाचा आपल्या स्ट्रक्चरचा जो स्पॅन आहे तो मोठा असेल तर अशा ठिकाणी आपण काय करतो तर कंपोजिट स्ट्रक्चरचं काय करतो? डिझाईन करतो. नेक्स्ट वन इज द एक्झाम्पल्स ऑफ दिस कंपोजिट स्ट्रक्चर. कुठले एक्झाम्पल्स आहेत? वर्कशॉप अँड द वेअर हाऊसेस. म्हणजे वर्कशॉप असेल, वर्कशॉप पण कसं असतं? खूप स्पॅन लांब असतो त्याचा. वेअर हाऊसेस असतील तर त्याचाही स्पॅन कसा असतो? मॅक्झिमम असतो. तर त्या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कुठलं ऍक्ट होतं तर कंपोजिट स्ट्रक्चर. म्हणजे त्यावेळेला वॉल बेअरिंग स्ट्रक्चर पण असतं त्या ठिकाणी आणखी तुमचं फ्रेम्ड स्ट्रक्चर पण असतं. मीन्स इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ वॉल बेअरिंग लोड बेअरिंग wall as well as the framed type of the structure in the composite structure. Example, best examples, warehouses. तुम्हाला MCQ क्वेश्चन विचारू शकतात यावरती. वर्कशॉप इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश स्ट्रक्चर. मग त्यामध्ये एक्झाम्पल त्यामध्ये ऑप्शन 1 असू शकतो फ्रेम्ड स्ट्रक्चर, सेकंड वन इज द कंपोजिट स्ट्रक्चर, थर्ड वन इज द लोड बेअरिंग वॉल अँड लास्ट वन इज द नन ऑफ द अबोव. सो व्हॉट इज द आन्सर? Composite. इट इज अ कंपोजिट स्ट्रक्चर. आता कंपोजिट स्ट्रक्चरची डायग्राम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. फ्रॉम दिस यू विल क्लिअर अबाउट दिस कंपोजिट स्ट्रक्चर. हा बघा या ठिकाणी वरचा जो पोर्शन आहे तो कुठला आहे? स्लॅबचा पोर्शन आहे. स्लॅबच्या पोर्शनच्या खाली पूर्ण काय दाखवलेलं आहे? आरसीसी बीम दाखवलेला आहे. या आरसीसी बीमच्या ज्या काही कडेला 2 वॉल दाखवलेले आहेत त्या काय आहेत? लोड बेअरिंग वॉल आहेत. कडेला जे आहे तो काय दाखवलेला आहे? रिजन ऑफ लोड बेअरिंग वॉल.
आणि जो इंटरमिडिएट दाखवलाय तो आरसीसी कॉलम दाखवलेला आहे. म्हणजे जे कडेच्या ज्या एजेस ज्या ठिकाणी वॉल आहेत तर त्या एजच्या वॉल काय करणार आहेत, तो लोड आहे तो घेणार आहेत. म्हणजे काय पार्शली दे विल टेक द लोड ऑफ द स्ट्रक्चर. वॉल पण घेणार आहेत आणि जो इंटरमिडिएटला जो कॉलम प्रोव्हाइड केलेला आहे तो कॉलम पण काय करेल तर स्ट्रक्चरचा लोड घेण्याचं काम करणार आहे. इन बोथ ऑफ द वे लोड बेरिंग ऍज वेल एज द framed structure both activities are here to take the load of structure and transmit this load towards the फाउंडेशन. या ठिकाणी कॉलम पण काम करतोय आणखी वॉल पण काम करते कशाचं टू टेक अ लोड ऑफ द स्ट्रक्चर अँड ट्रान्समिट दिस लोड टुवर्ड्स द फाउंडेशन अँड फाउंडेशन टुवर्ड्स द सॉइल. दॅट इज द कंपोजिट स्ट्रक्चर. All of you have understood up to this? Yes, ma'am. Okay. Now we will move towards the next point, that is the types of foundation. आता types of foundation कुठले कुठले आहेत बघा. shallow foundation आणखी deep foundation. Maybe branches of civil engineering आपण बघितलं त्यावेळेला आपण हा पार्ट बघितला होता. What are the types of foundation? One is the shallow foundation and second one is the deep foundation. तर shallow foundation आपण कधी प्रोव्हाइड करतो आणि deep foundation आपण कधी प्रोव्हाइड करतो, कोण सांगेल का मला? When to go for this shallow foundation and when to go for the deep foundation? Shallow foundation कधी वापरतात? Shallow foundation कधी वापरतात? शालो फाउंडेशन हे कधी असतं आपलं, तर शालो फाउंडेशन कधी असतं तर ज्यावेळेला आपण जी डेप्थ असते कशाची फाउंडेशनची डेप्थ, तर त्या फाउंडेशनची डेप्थ कशी असेल तर स्मॉलर असेल, विड्थ पेक्षा जर लहान असेल, डेप्थ ऑफ द फाउंडेशन इज लेस दॅन अँड इक्वल टू द विड्थ ऑफ फाउंडेशन, ऍट दॅट टाइम द फाउंडेशन इज नोन एज द शालो फाउंडेशन. जे आपण डेप्थ प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग मध्ये जी पहिली ऍक्टिव्हिटी असते ती कुठली असते तर आपण जी फोटिंग किंवा फाउंडेशन आपण काय करतो पहिल्यांदा कन्स्ट्रक्ट करतो, तर त्या फाउंडेशनला जी काही आपण डेप्थ प्रोव्हाइड करणार आहोत ती डेप्थ कशी पाहिजे, दॅट डेप्थ शुड बी लेस दॅन अँड इक्वल टू द विड्थ ऑफ फाउंडेशन. तर त्यावेळेला आपण काय म्हणतो तर शालो फाउंडेशन असं म्हणतो. डीप फाउंडेशन म्हणजे काय, द डेप्थ ऑफ फाउंडेशन इज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ फाउंडेशन. डेप्थ ऑफ फाउंडेशन इज ग्रेटर दॅन म्हणजे जी डेप्थ आपण जी प्रोव्हाइड करणार आहोत ती कशी असणार आहे, इट इज मोर दॅन द विड्थ ऑफ द फाउंडेशन, सो इट इज नोन एज अ deep foundation. D is nothing but a depth of foundation, B is nothing but a width of foundation. तर बघा शालो फाउंडेशन कधी वापरतात आणखी डीप फाउंडेशन कधी वापरतात, तर ज्या वेळेला आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो तर त्या वेळेला जो स्ट्राटा आपण काय करत आहोत एक्सकॅव्हेट करत आहोत, जर स्ट्राटा आपल्याला एका छोट्या डेप्थ पर्यंत जर नाही मिळाला तर त्या वेळेला काय करतो आपण काय करतो डिगिंग करत जातो, पूर्ण काय करतो एक्सकॅव्हेट करत जातो. तर आपली जी डेप्थ आहे जर त्या ठिकाणचा स्ट्राटा जर त्या ठिकाणी समजा कसा असेल लूज स्ट्राटा असेल किंवा वीक स्ट्राटा असेल तर त्या वेळेला जी आपल्याला डेप्थ प्रोव्हाइड करायला लागते ती डेप्थ कशी असणार आहे, जास्त डेप्थ असणार आहे. का तर त्या ठिकाणचा स्ट्राटा कसा आहे तर वीक स्ट्राटा आहे. सो वी कॅन प्रोव्हाइड ओव्हर देअर दॅट इज द टाइप ऑफ द फाउंडेशन, दॅट इज द डीप फाउंडेशन. आणि शॉलो फाउंडेशन म्हणजे काय, एखाद्या शॉर्टर डेप्थ वरतीच आपल्याला काय मिळालेलं आहे हार्ड स्ट्राटा मिळालेलं आहे. म्हणजे हार्ड स्ट्राटा म्हणजे काय, त्या सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी कशी आहे जास्त आहे. जर बेरिंग कॅपॅसिटी जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो ऑटोमॅटिकली आपली जी बिल्डिंग आहे ती आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. तर त्या शॉर्टर डेप्थला आपण काय म्हणणार आहोत, विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू द विड्थ ऑफ फाउंडेशन इज नथिंग बट अ शालो फाउंडेशन. आणि डीप फाउंडेशन म्हणजे काय, ज्या वेळेला आपल्याला मॅक्झिमम डेप्थ प्रोव्हाइड करायला लागते आपल्या स्ट्रक्चरला रेस्ट करण्यासाठी, तर त्या वेळेला आपण काय म्हणणार आहोत डेप्थ ऑफ फाउंडेशन इज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ फाउंडेशन अँड इट इज नोन ऍज अ डीप फाउंडेशन. ओके, समजलं का सगळ्यांना? वीक स्ट्राटा असेल तर कुठल्या टाईपचं फाउंडेशन वापरायचं, ब्लॅक कॉटन सॉइल आहे तर कुठल्या टाईपचं फाउंडेशन वापरायचं, ब्लॅक कॉटन सॉइल ही कशी आहे वीक आहे. ओके, त्याच ठिकाणी समजा हार्ड स्ट्राटा आहे, ओके त्या ठिकाणी हार्ड स्ट्राटा असेल तर कुठल्या टाईपचं फाउंडेशन वापरायचं, एनीवन कॅन प्लीज. इफ हार्ड स्ट्राटा इज अवेलेबल then which type of the foundation we have to use? One is shallow foundation, second one is the deep foundation, third one is the both A and B, and last one is the none of the above. Shallow foundation. Shallow foundation. Okay. If the strata is weak, then which type of the foundation we have to use? Deep foundation. Then deep foundation we have to use, that is the deep foundation when the depth of the foundation is greater than width of the foundation. Okay,
नाव विल मूव्ह टुवर्ड्स द डिफरंट टाइप्स ऑफ द फाउंडेशन. आता डिफरंट टाइपचे फाउंडेशन आहेत. कुठले कुठले टाइपचे फाउंडेशन आहेत? तर आयसोलेटेड फुटिंग, त्या ठिकाणी ग्रिलेज फाउंडेशन आहे. ओके, वेगवेगळ्या टाइपचे, दॅट ऑल टाइप्स ऑफ द फाउंडेशन विल सी. First one is the isolated footing. Type of foundation is the isolated footing. When the load on the column is less, a spread is given under the column. बघा या ठिकाणी जे टाइप ऑफ फुटिंग आहे ते फर्स्ट इज द आयसोलेटेड फुटिंग. तर आयसोलेटेड फुटिंग म्हणजे काय? तर ज्या वेळेला जो कॉलम आहे तो कॉलम हा कसा असणार आहे? कॉलम वरती येणारा जो लोड आहे तो कसा आहे? लेस आहे, कमी लोड आहे. अशा वेळेला आपण काय करणार आहोत? तर त्या ठिकाणी आयसोलेटेड फुटिंग आहे ते यूज करणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्या आयसोलेटेड फुटिंगच्या खाली काय असणार आहे? स्प्रेड पोर्शन असणार आहे. स्प्रेड पोर्शन म्हणजे काय? तुम्ही बघू शकता या पिक्चर मध्ये, किंवा या ठिकाणी पिक्चर मध्ये पण सीन आहे. या ठिकाणी बघा, तो खाली पूर्ण काय आहे? तो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन एरिया आहे, तो काय स्प्रेडिंग पोर्शन आहे. त्याच्यावरती सेंटरला काय केलेलं आहे? या ठिकाणी एक कॉलम आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे बघा, स्प्रेडिंग इज ओव्हर देअर, रेक्टँग्युलर स्प्रेडिंग प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याच्यावरती हा कॉलम आहे तो रेस्ट केलेला आहे. त्या कॉलम वरती येणारा लोड कसा असेल? लेस लोड असेल. तर त्यावेळेलाच आपण काय करू शकतो? वी कॅन प्रोव्हाइड दिस आयसोलेटेड टाइप ऑफ द फुटिंग. तर यामध्ये या आयसोलेटेड फुटिंगचे परत 3 टाइप आहेत. कुठले कुठले 3 टाइप आहेत बघा? वन इज द सिंगल फुटिंग, सेकंड वन इज द स्टेप्ड फुटिंग अँड थर्ड वन इज द स्लोप्ड फुटिंग. आता सिंगल फुटिंग म्हणजे काय? सिंगल फुटिंग म्हणजे काय असणार आहे? सिंगल कॉलम आहे तो रेस्ट केलेला आहे. कशावरती? स्प्रेड वरती. जो स्प्रेड आहे तो कसला आहे? आपला रेक्टँग्युलर पोर्शन आहे. आणि या रेक्टँग्युलर पोर्शनला सेंटरला काय केलेलं आहे? कॉलम प्रोव्हाइड केलेला आहे. सो इट इज नोन ऍज अ सिंगल फुटिंग. ओके, सिंगल कॉलम फुटिंग म्हणलं तरी चालेल. म्हणजे काय? सिंगल कॉलम फुटिंग म्हणजे काय? कॉलम आहे तो सेंटरला प्रोव्हाइड केलेला आहे. जे खालचं पोर्शन आहे स्प्रेड पोर्शन, तो कसा आहे? रेक्टँग्युलर पोर्शन आहे किंवा स्क्वेअर सेक्शन आहे. त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे? कॉलम आहे तो रेस्ट केलेला आहे. दॅट इज द आयसोलेटेड, दॅट इज द सिंगल आयसोलेटेड फुटिंग. सेकंड वे आहे तो स्टेप्ड फुटिंग. स्टेप्ड फुटिंग म्हणजे काय? या ठिकाणी स्टेप प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जे स्प्रेडिंगच्या आहेत त्या स्टेप आहेत. किती आहेत? समजा 2 आहेत, 3 आहेत, अशा काय स्प्रेडिंगच्या स्टेप्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि त्या स्प्रेडिंगच्या स्टेपच्या मिडलला काय केलेला आहे? कॉलम आहे तो उभा केलेला आहे. तर या कॉलम वरती येणारा लोड कसा असणार आहे? परत या ठिकाणी येणारा लोड आहे तो कसा आहे? लेस लोड आहे. म्हणजे स्टेप्ड टाइप ऑफ द फुटिंग म्हणजे स्टेप्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि स्टेप मधूनच परत वरती आल्यानंतर काय केलेलं आहे? एक कॉलम आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. दॅट इज द स्टेप फुटिंग. थर्ड वन इज द स्लोप्ड फुटिंग. आता या ठिकाणी बघा, स्लोप्ड फुटिंग म्हणजे काय? जो कॉलम आहे तो कसा आहे? स्लोपिंग सेक्शन मध्ये, खाली स्प्रेड आहे, स्प्रेड नंतर त्या ठिकाणी काय केलेलं आहे? तर डायरेक्टली स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. आणि थ्रू दिस स्लोप आफ्टर दॅट देअर इज अ कॉलम इज रेस्ट. दॅट इज द स्लोप्ड फुटिंग. समजलं का? बघा, पहिला आहे तो सिंगल फुटिंग म्हणजे सिंगल आपण काय करणार आहोत? त्या ठिकाणी कॉलम रेस्ट करणार आहोत. कशावरती? स्प्रेड पोर्शन वरती. दॅट इज द सिंगल फुटिंग. स्टेप्ड फुटिंग म्हणजे काय? स्टेप आहेत, 1 स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप, आणि त्याच्यानंतर वरती कॉलम आहे तो रेस्ट केलेला आहे. सो इट इज नोन ऍज अ स्टेप्ड फुटिंग. आणि थर्ड वन इज द स्लोप्ड फुटिंग. स्लोप्ड फुटिंग म्हणजे काय? या ठिकाणी काय केलेलं आहे? तर स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. काय प्रोव्हाइड केलेला आहे? स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. यू कॅन सी देअर इज अ स्प्रेड पोर्शन, बिलो स्प्रेड पोर्शन आहे आणि त्याच्यावरती काय केलेलं आहे? स्लोप दिलेला आहे. आणि त्या स्लोप वरती काय केलेलं आहे? तर कॉलम रेस्ट केलेला आहे. दॅट इज द स्लोप्ड फुटिंग. लक्षात कसं ठेवायचं? एस एस एस. ओके, एस क्यूब. एस म्हणजे सिंगल, एस म्हणजे स्टेप्ड आणि एस इज नथिंग बट अ स्लोप्ड. हे तिन्ही टाइप आहेत ते कशाचे आहेत? तर आयसोलेटेड फुटिंगचे हे तिन्ही टाइप आहेत. दॅट इज द सिंगल फुटिंग, स्लोप्ड फुटिंग अँड द स्टेप्ड फुटिंग. दिस 3 आर द टाइप्स ऑफ द आयसोलेटेड फुटिंग. समजलं का? आयसोलेटेड फुटिंग कधी वापरायचं? When the load coming on the structure is less, at that time we can use the isolated footing with a different type. One is the single footing, second one is the stepped footing, and third one is the sloped footing. Is it okay to all? All of you understood this? Yes, ma'am. Okay. Now we'll move towards the next slide. That is the wall or the strip footing. आता wall or the strip footing, याला strip footing असं म्हणतात. जनरली strip footing म्हटलं जातं. पण हा वॉलच्या खाली हे फाउंडेशन आहे ते हे जे फुटिंग आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. सो इट इज नोन ऍज द वॉल फुटिंग. बघा, footing which is provided throughout the length of a continuous structure.
जे काय आपलं कंटिन्युअस स्ट्रक्चर आहे तर त्याच्या थ्रू आउट काय केलं जातं तर हे फुटिंग आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. सो इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रीप फुटिंग. बघा, द फाउंडेशन विच इज प्रोव्हाइडेड थ्रू आउट द लेंथ ऑफ अ कंटिन्युअस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ स्ट्रीप फुटिंग. जी वॉल आहे त्या वॉलच्या खाली कंटिन्युअसली थ्रू आउट काय केलं जातं तर त्या ठिकाणी फुटिंग आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. सो इट इज नोन ॲज अ वॉल ऑर द स्ट्रीप फुटिंग. समजलं का? बघा, जी वॉल आहे तर कंटिन्यू या ठिकाणी पिक्चर मध्ये पण बघू शकता, जी वॉल आहे कंटिन्युअस जर वॉल असेल तर त्या कंटिन्युअसली वॉलच्या खाली काय केलेलं आहे तर या ठिकाणी फुटिंग आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. सो इट इज नोन ॲज अ कंटिन्युअस फुटिंग ऑर द कंटिन्युअस स्ट्रक्चर. जी लेंथ ऑफ द स्ट्रक्चर आहे तर त्या कंटिन्युअसली लेंथच्या बिलो काय केलेलं आहे तर फुटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. सो इट इज नोन ॲज अ स्ट्रीप फुटिंग. समजलं का सगळ्यांना? इट विल बी क्लिअर फ्रॉम द पिक्चर ओनली. वॉल आहे तर वॉलच्या खाली कंटिन्युअस जर फुटिंग प्रोव्हाइड केलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतात तर वॉल फुटिंग किंवा स्ट्रीप फुटिंग. समजलं का सगळ्यांना? वॉल ऑर द स्ट्रीप फुटिंग. All of you have understood these? Yes, ma'am. Okay. नेक्स्ट वन इज द कंबाइंड फुटिंग. आता बघा या ठिकाणी कंबाइंड फुटिंग काय आहे ते बघूयात आता. When a foundation or footing is constructed for 2 or more column is called as a combined footing. When a foundation or footing is constructed for 2 or more column. आता या ठिकाणी बघा एकच फाउंडेशन आहे, एकच फुटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे, पण त्याच्यावरती कॉलम किती आहेत? 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉलम जर असतील तर त्याला काय म्हणतात तर कंबाइंड फुटिंग असं म्हणतात. एमसीक्यू ला क्वेश्चन तुम्हाला असू शकतो काय तर when a foundation or footing is constructed for 2 or more column. काय तर when a foundation or footing is constructed for 2 or more column, then such a footing is known as, one is the spread footing, second one is the combined footing, third one is the strip footing and last one is the none of the above. तर त्यावेळेला तुमचा आन्सर असायला पाहिजे इट इज अ कंबाइंड फुटिंग. काय एकाच फुटिंग वरती, बोला, एकाच फुटिंग वरती काय बघा या पिक्चर मध्ये बघितलं तरी तुम्हाला समजेल. या ठिकाणी बघा साईडचा या ठिकाणी व्ह्यू आहे, यावरती एकच फुटिंग आहे, या फुटिंग वरती काय केलेलं आहे 2 कॉलम आहेत ते रेस्ट केलेले आहेत. मीन्स ऑन वन फुटिंग इफ देर आर दी 2 or more columns आर रेस्ट, then such a footing is known as a combined footing. तर कंबाइंड फुटिंग आहे तर ते कशावरती डिपेंड आहे तर बघा या ठिकाणी 2 कॉलम, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉलम असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत कंबाइंड फुटिंग. नेक्स्ट वन इज टू इंडिव्हिज्युअल. हे कधी वापरतात जर ज्या वेळेला 2 इंडिव्हिज्युअल फुटिंग ओव्हरलॅप होतील. ओके, when bearing capacity is very less. बघा ज्या वेळेला सोइलची बेरिंग कॅपॅसिटी काय आहे कमी आहे तर त्यावेळेला आपण काय करणार आहोत तर या टाइपचं कंबाइंड फुटिंग आहे ते यूज करणार आहोत. म्हणजे सोइलची बेरिंग कॅपॅसिटी कमी असेल तर त्यावेळेला आपण काय करणार आहोत तर कंबाइंड फुटिंग यूज करणार आहोत. दुसरी गोष्ट ज्या वेळेला 2 फुटिंग जर ओव्हरलॅप होत असतील तर त्यावेळेला पण आपण काय करू शकतो त्या ठिकाणी कंबाइंड फुटिंग आहे ते यूज करू शकतो. नेक्स्ट वन इज द कंबाइंड फुटिंग हॅव्हिंग द 2 टाइप्स. 2 टाइप आहेत. कुठले कुठले आहेत? एक रेक्टँग्युलर फुटिंग आहे, आणखी दुसरं आहे ते ट्रापेझॉइडल फुटिंग आहे. तर रेक्टँग्युलर फुटिंग कधी वापरायचं तर रेक्टँग्युलर फुटिंग वेन टू काय असणार आहे 2 फुटिंग मधलं जे काय असणार आहे ओव्हरलॅप होत असतील. इंडिव्हिज्युअल 2 फुटिंग जर काय होत असतील ओव्हरलॅप होत असतील तर त्यावेळेला आपण काय करणार आहोत तर रेक्टँग्युलर फुटिंग वापरणार आहोत. आणि दुसरं म्हणजे ट्रापेझॉइडल फुटिंग कधी वापरणार आहोत तर व्हेरिएशन इन द कॉलम. आता 2 कॉलम आहेत तर ते 2 कॉलम जर त्या फुटिंग वरती रेस्ट असतील तर दोन्ही कॉलम मधला जो काही लोडचं व्हेरिएशन आहे ते असेल तर त्या ठिकाणी वी कॅन गो फॉर द ट्रापेझॉइडल फुटिंग. बघितलं, समजलं का? कंबाइंड फुटिंग कधी वापरतात when 2 or more columns एकाच फुटिंग वरती जर रेस्ट असतील तर इट इज नोन ॲज अ कंबाइंड फुटिंग. ओके, कंबाइंड फुटिंग समजलं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर कॉलम एकाच फुटिंग वरती रेस्ट असतील तर त्याला काय म्हणतात तर कंबाइंड फुटिंग असं म्हणतात. कंबाइंड फुटिंगचे 2 टाइप आहेत. कुठले कुठले? एक आहे तो तुमचा रेक्टँग्युलर फुटिंग आणि दुसरा आहे तो ट्रापेझॉइडल फुटिंग.
रेक्टँग्युलर फुटिंग कधी वापरतात? व्हेनेवर द फुटिंग दोन फुटिंग आहेत ते एकामेकाला काय होत असतील, ओव्हरलॅप होत असतील, किंवा त्या ठिकाणी जी सॉइल आहे तर ते सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी कमी असेल तर त्यावेळेला कंबाईन फुटिंग वापरतात. नंतर ट्रॅपेझॉइडल फुटिंग म्हणजे काय? तर ट्रॅपेझॉइडल फुटिंग कधी वापरतात? तर व्हेन द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इज लेस, अँड सेकंड थिंग इज दॅट इफ द कॉलम, दोन कॉलम असतील तर दोन कॉलम मधले जे काही येणारे लोड आहे, स्ट्रक्चरचा लोड त्या कॉलम वरती येणारा लोड आहे, तर त्यामध्ये जर काही व्हेरिएशन असेल तर त्या व्हेरिएशनच्या वेळेला वी कॅन यूज द ट्रॅपेझॉइडल टाइप ऑफ द फुटिंग. ओके, एमसीक्यू ला तुम्हाला क्वेश्चन असू शकतो, इफ व्हेरिएशन ऑफ द लोड इज occurred into the column, then which type of the foundation should be constructed? One is the strip footing, second one is the stepped footing, third one is the rectangular footing, and last one is the trapezoidal footing. So which is the answer? माझा क्वेश्चन समजला का? व्हेरिएशन ऑफ लोड इन द कॉलम, variation of load in the column, then which type of the footing we have to use? Trapezoid. Trapezoidal footing. So that is the concept of trapezoidal footing with a combined footing. Combined footing कधी वापरतात? ज्या वेळेला सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी कशी आहे, कमी आहे, तर त्यावेळेला आपण काय करू शकतो? कंबाइंड फुटिंग यूज करू शकतो. नेक्स्ट वन इज द कंटिन्युअस फुटिंग. आता या ठिकाणी बघा कंटिन्युअस फुटिंग. कंटिन्युअस फुटिंग काय म्हणते बघा या ठिकाणी, अ सिंगल कंटिन्युअस रेनफोर्स्ड कॉन्क्रीट स्लॅब इज प्रोव्हाइडेड ॲज अ फाउंडेशन फॉर 3 or more columns in a row. Continuous footing is more suitable to prevent the differential settlement in the structure and for the safety from the earthquake. आता बघा ज्या वेळेला सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी कमी असते तर त्यावेळेला काय होतं, तर सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी जर कमी असेल आणि आपण जर सॉइल वरती लोड अप्लाय केला तर काय होणार आहे? सॉइलची डाऊनवर्ड मुवमेंट होणार आहे. सॉइलची काय होते, सॉइल आहे समजा इतका लेअर आहे आणि वरी जर लोड अप्लाय केला, याच्यावरती जर लोड अप्लाय केला तर काय होणार आहे? हा लेअर आहे तो काय होणार आहे? असा खाली खाली येणार आहे. म्हणजे ह्या सॉइलच्या लेअरची काय होणार आहे? डाऊनवर्ड मुवमेंट होणार आहे. तर या डाऊनवर्ड मुवमेंटला काय म्हटलं जातं? डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द सॉइलला काय म्हटलं जातं? सेटलमेंट असं म्हटलं जातं. तर हे सेटलमेंट होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी फुटिंग जे वापरायचं आहे ते फुटिंग कुठलं आहे? तर कंटिन्युअस फुटिंग आहे. तर या कंटिन्युअस फुटिंगला काय केलं जातं? एकदा जर आपला साइट सिलेक्शन क्रायटेरिया कंप्लीट झाला की या ठिकाणी कंटिन्युअस कॉन्क्रीट आहे ते यावर काय केलं जातं? या लेअरवरती या क्रॉस सेक्शन एरियामध्ये स्प्रेड केलं जातं. आणि हे एकदा स्प्रेड करून झालं की त्याच्यानंतर काय केलं जातं? वेगवेगळे कॉलम आहेत ते याच्यावरती उभा केले जातात. मीन्स इट इज अ कंटिन्युअस फुटिंग, आणि याच कंटिन्युअस फुटिंग वरतीच कॉलम रेस्ट केले जातात. दॅट इज नथिंग बट अ कंटिन्युअस फुटिंग. आणि ह्याचा उपयोग कधी होणार आहे? तर ज्या वेळेला त्या ठिकाणी सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे जे काही डिफरन्शियल सेटलमेंट होणार आहे ते डिफरन्शियल सेटलमेंट काय होतात? ऑटोमॅटिकली या ठिकाणी काय होतं? रिड्यूस होतं. आणि सेकंड थिंग म्हणजे काय? ज्यावेळेला आपला अर्थक्वेक आहे तर त्या अर्थक्वेक म्हणजेच काय? डायनामिक लोड आहे. तर त्या डायनामिक लोड पासून पण आपल्याला सेफ्टी मिळण्यासाठी विल गो फॉर द कंटिन्युअस टाइप ऑफ द फुटिंग. समजलं का सगळ्यांना? सॉइलची आपल्या जर बेअरिंग कॅपॅसिटी कमी असेल तर त्यावेळेला सॉइल वरती जर लोड ऍक्ट झाला तर सॉइल काय होणार आहे? डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह होणार आहे. तर हे होऊ नये तर त्यासाठी काय करतात? एक कंटिन्युअस कॉन्क्रीटचा लेअर देतात. कॉन्क्रीट स्लॅब आहे ते काय करतात? एक लेअरनं प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यावरती आपण काय करतो? वेगवेगळे कॉलम आहे ते रेस्ट करतो. समजलं का? आणि हे कॉलम रेस्ट केल्यामुळे काय होणार आहे? टोटल स्ट्रक्चरचा लोड आहे तो काय होणार आहे? या कॉलम वरती, आणि जो त्या ठिकाणी जे काही हे होणार आहे, डाऊनवर्ड मुवमेंट होणार आहे, जी काही सेटलमेंट होणार आहे सॉइलची, ती काय होणार आहे? त्या ठिकाणी कमी होणार आहे. And it will be protect from the differential settlement. And second thing is that which will be safe from slab concrete will be safer for the earthquake also. That is the continuous footing. Next part is the raft or the mat foundation. तर राफ्ट आणि मॅट फाउंडेशन हा पार्ट जो आहे तो बघा या ठिकाणी हे जे फाउंडेशन आहे तर हे फाउंडेशन मध्ये काय केलेलं आहे? कॉलम प्रोव्हाइड केलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे मॅट सारखं फाउंडेशन आहे. मॅट म्हणजे काय? चटई. जशी चटई असती तर त्या पद्धतीने पूर्ण जे कॉन्क्रीट आहे या ठिकाणी फिल करून घेतलं जातं. पूर्ण चटई म्हणजे काय? पूर्ण या ठिकाणी सॉइलची बेअरिंग कशी काय आहे? बेअरिंग कॅपॅसिटी खूपच कमी आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचंय? कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग करायचंय. तर त्या वेळेला त्या ठिकाणी कॉन्क्रीट आहे ते पूर्ण खड्डा खांदून त्यामध्ये जिथपर्यंत सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी कमी आहे तिथपर्यंत काय केलं जातं? एक्सकॅव्हेट केलं जातं. आणि या एक्सकॅव्हेशन मध्ये परत काय केलं जातं? कॉन्क्रीट पूर्ण भरून घेतलं जातं.
आणि त्याच्यानंतर एका लेवल्ड सरफेस नंतर हे कॉलम आहे ते काय केले जातात, उभा केले जातात आणि या कॉलम वरती आपली बिल्डिंग काय होते तर रेस्ट होते. दॅट इज नथिंग बट अ मॅट फाउंडेशन ऑर द राफ्ट फाउंडेशन. मीन्स हे जे फाउंडेशन आहे ते काय करतं, इट विल बी सपोर्ट टू द structural walls and the columns. That is the raft or the mat foundation. Okay. So we will stop here for this today's lecture. Remaining part we'll see in the next lecture.